परिभ्रमेगा परिप्रौढीन बोले ओजी तुम्हा सर्वज्ञांच्या समाधी हे यावे अवधाने माझी विनवणी सर्गीची। टोपी ज्ञानेश्वरी अध्याय 9 आणि 9व्या अध्यायामध्ये पहिली ओवी आणि त्या ओवीमध्ये महाराज म्हणताय तरी अवधान एकले दिले मग सर्व सुखासी पात्र होईले हे जतिज्ञोत्तर माझे उघड ऐका परिप्रौढीन बोले होजी तुम्हा सर्वज्ञांच्या समाधी दे यावे अवधाने हे माझी विनवणी सर्गीची। श्रोते हो तुम्ही केवळ एकाग्र मनाने माझे प्रवचन ऐका म्हणजे आपल्या सर्व सुख लाभे हे माझे उघड प्रतिज्ञा वचन आहे। परंतु हे मी अभिमानाने सांगत नाही तर तुम्ही सर्वज्ञ श्रोते आहात तेव्हा माझ्याकडे लक्ष द्यावे अशी माझी आपणास सर्गीची म्हणजे लढीवारपणाची विनंती आहे। आज भगवंताच्या पदस्पर्शाने संतांच्या चरण कमळांनी पावन झालेली ही डोंबिवली आनंद नगरी आणि त्या आनंद नगरी मध्ये पत्रिका कुठे आहे? पत्रिका द्यायला थोडस मला वर्णन करते पर्याय द्यायला म्हणजे बरं वाटेल ना। स्वानंद सुखनिवासी श्रीपाद बाबा घोटी सच्चिदानंद सद्गुरू रामदास बाबा घोटी। या मंडळाने आता मला ते म्हणतात मागे वाचून बोला आले आले बोल स्वानंद सुख निवासी सद्गुरु श्रीपाद बाबा घोटी सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा घोटी गुरु नाम गुरु केरोबा बाबा सोमठाण देश यांच्या पुण्यस्मरणार्थ हरी नाम कीर्तन ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या शिव मंदिरामध्ये आयोजित केलेला आहे। आयोजक यादव दादा आयोजक संयोजक हरिभक्त परायणची सर्जेराव यादव हरिभक्त परायणची भीमराव गुंड हरिभक्त परायण श्री सुदाम छोटाळे हरिभक्त परायण श्री ज्ञानेश्वर किटकारे हरिभक्त परायण श्री सुरेश राजपूत हरिभक्त परायण भाऊसाहेब गराडे श्री वसंतराव पवार अभप्प श्री दिनेश काबळे अभप्प श्री श्रीकांत कुंभारकर अभप्प श्री ज्ञानेश्वर पाटील अभप्प श्री अभप्प श्री जितू गायकवाड। चला आता सर्वांची नावं मी आता इथे वाचन करायला लागलो तर मला जो काही निरोप सांगायला संधी दिलेली आहे ती सगळी वाचण्यामध्ये जाईल। असो तेव्हा ही जी संयोजक आयोजक मंडळी आहे ज्यांनी हा कीर्तन महोत्सव जगाचा विश्वनाथ
पालनहार आणि त्याचं निवासस्थान आणि या ठिकाणी हे आयोजन केलेलं आहे. तुम्ही आम्ही इतके भाग्याचे आहोत. ते जे आयोजन करते आहे ते स्वतःच्या ठिकाणी जागे झालेले आहे आणि येणाऱ्यांना जागा करण्याचा ते प्रयत्न करत आहे. आपुली आईता जोसे जागता, आपुली आईता जोसे जागता, धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता तयाची, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. असं जे हिताच्या ठिकाणी जागे असतात, कुठल्या हिताच्या ठिकाणी हिताचे करावे देवाचे चिंतन आणि करून या मन शुद्ध भावे. अशा चिंतनाच्या ठिकाणी ते निरंतर जागे असल्यामुळे हा त्यांचा सत्य संकल्प आहे. सत्य संकल्प कोणता आहे त्यांचा की तुम्ही इथं या आणि तरुण जा, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसुनी. हाच व्यवहार याच्या पाठीमागचा दुसरा हेतूच नाहीये. साधू संतांचं जे आगमन आहे ते कशा करता आहे, तुमचा आमचा इथं आगमन आहे ते कशा करता आहे, साधू संत अवताराला कशा करता येत आहे, हे मात्र नियोजन आपल्याला कळालं पाहिजे. जर कळालं नाही तर मग काय यायचं इथं जेवायचं, डोंगराला हात पुसून जायचं त्याच्या करता नाही बरं का. वास्तविक पाहता तुम्हा ज्ञानियांच्या, गुणीजनांच्या, संत महंतांच्या सेवेकरता, माय बापांच्या सेवेकरता निवडलेली ओवी ज्ञानेश्वरी अध्याय 9 आणि 9व्या अध्यायामध्ये पहिलीच ओवी. तरी अवधाने एकले दिले मग सर्व सुखाची पात्र होईते, हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका. हा जो सामान्य जीवाच्या ठिकाणी प्रतिज्ञा घेणारे सामान्य नव्हे बर का, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर. अरे विश्वाचा चालक मालक आणि तो या सामान्य जीवापुढे नतमस्तक होऊन सांगतोय की हे बाबांनो, तुम्ही संत वाणीकडे सर्व इंद्रियांचा एक कान करून जर लक्षपूर्वक ऐकला, कसं लक्षपूर्वक ऐकायचंय, जैसे शारदीचे चंद्रकले माझी अमृत कण कोवळे, ते वेंचिती मन मवाळे चकोर तळगे, तया परी शोधा ही अनुभवावी कथा, अति हळुवारपणे चित्ता आणोनिया शरद ऋतूतल्या पौर्णिमेच्या तांदळ्यामध्ये चंद्राकडून येणारे जे दवबिंदू आहेत, अमृतकण त्याला अशी संज्ञा दिलेली आहे. ते अमृतकण टिपण्या करता चातक पक्षाची, चकोर पक्षाची पिलं वरती दोन्ही डोळ्यांची एक नजर करून करून ते वरचे वर आपल्या चोचीमध्ये झेलत असतात. नजर जर इकडे तिकडे सैरावैरा जर झाली तर त्या अमृत कणापासून ते वंचित राहतील आणि अतृप्त राहतील. आणि म्हणून ही खरी कथा ऐकताना प्रत्येक जीवाचं आद्य कर्तव्य आहे की त्यांनी सर्व इंद्रियांचा एक कान करून मनाने ऐकायचंय बरं का. आणि मनाने जर ऐकलं तो ताबडतोब सर्व सुखाला पात्र होईल. कारण सुख आहे कोणाचं,
कोणत्याही काळामध्ये नाश पावत नाही ते सुख, ना भूतकाळामध्ये त्याचा नाश झाला ना वर्तमान काळामध्ये त्याचा नाश होत नाही आणि पुढे भविष्य काळ येणार आहे त्याच्यामध्ये देखील त्याचा नाश होणार नाही असं ते अविनाशी सुख आहे आणि ते संतांजवळ आहे आणि ते वाटण्याकरता संत कुठून येत आहेत वैकुंठावरून येत आहेत त्यांचं दुसरा धंदाच नाही वाढावया सुख भक्ती भाव धर्म वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे कुळाचार नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण उद्धराय जन जीवा उद्धराय जन जीवा अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण साधूचं कार्य फक्त जीवाचा उद्धार कसा होईल याकरता असतं साधू आणि देव काही वेगळे नाही कारण देव त्याची संत संत त्याची देव देव निमित्त त्या प्रतिमा जसं देवाला आपल्याविषयी कळवळ आहे तसं संतांना सुद्धा निरंतर कळवळ आहे कारण मम वंश जीव लोके जीव भूत्वा सनातना जीव सत्तानी इंद्रियानी प्रकृष्टानी करिष्यति कारण तो माझा वंश आहे आणि मजपर्यंत येण्याकरता हा आटा साधू संतांचा आहे आणि त्याच्याकरता हे कार्य आहे वास्तविक आता तुम्हाला ज्ञानाकरता मी ज्ञान सांगायला इथं मला बसवले नाहीये कारण मी स्वयंच अज्ञानी आहे तुम्हाला काय ज्ञान सांगणार फक्त श्रीपाद बाबांच्या कृपेने काय मी ज्या मालिकेमध्ये प्रवेश केला त्या मालिकेचं वर्णन करून सांगितलं पाहिजे कारण मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळ तेथून या हंस रूपी ब्रह्मा उपदेशी श्री हरी चतुश्लोकीचारी भागवत परंपरा हंस ब्रह्म अत्री दत्तात्रय नारायण जाळवणकर लक्ष्मण बलबीर सत्यानंद शांतामाई बंडोबा बाबा केरोबा बाबा श्रीपाद बाबा रामदास बाबा नारायण बाबा रोहिदास बाबा आणि नाना बाबा यांच्यापर्यंत ही अखंड परंपरा आलेली आहे आणि या अखंड परंपरेमध्ये फक्त त्या अनादी काळापासून आलेला बाबांपर्यंत निरोप आणि तो निरोप फक्त मी तुमच्या पुढे माझ्याच मुखामधून बाबा कारण मी बोलिविल्या वेद बोले मी चालविल्या सूर्य चाले सर्व जगाची चालविता मीची एकू अर्जुनाला उपदेश करतायत की अर्जुना तुझ्या मुखातून ते बोलतो ते मी स्वतः बोलतो पण आपुल्या बळे नाही मी बोलत सकाळ प्रभावंत वाटतात त्याची तर साधू संतांचा हा अट्टास कशा करता आहे तर या सभा मंडपामध्ये अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परम सुखाची प्राप्ती लगेच कधीतरी नाही पण आज सर्व जगामध्ये परमार्थ चालू आहे पण उद्धरण्याचा मार्ग कोण सांगतोय कोणीच सांगत नाही सगळं मनामिळतं आहे आणि साधू संतांच्या विरोधात सगळा परमार्थ चालू आहे कोण उद्धार करते सांगा आमच्या सुद्धा एकेकाळीच वर्ष गेली त्या सभा मंडपामध्ये पण उद्धरण्याचा मार्ग मात्र कोणी सांगितलं नाही श्रीपाद बाबा जर माझ्या भाग्यात जर आले नसते तर ज्याप्रमाणे माऊलींनी 4 प्राण्यांच्या रेड्याच्या मस्तकावरती हात ठेवल्याबरोबर रेडा वेद बोलू लागला त्याप्रमाणे श्रीपाद बाबांनी आमच्या मस्तकावर हात ठेवल्याबरोबर कृपा कटाक्ष ढालिले आणि आपल्या पदी बैसविले आपुल्या
सारखे करीती काकाला एवढा आनंद संप्रदायामध्ये सामर्थ्यशाली अनादी काळचं नाम आहे. एवढं ठणकावून का सांगावं लागतं की तुका म्हणे महा आदकी पतित होती जीवन मुक्त. गेला मात्र इथं फक्त काय आहे, इथं रीत आहे. रीतीचा परमार्थ आहे, मनामणीचा नाहीये. चाललाय परमार्थ बर का. माला बनाई काश की बीच में डाला सूर, अरे माला बिचारी क्या करे जपने वाला कपूर. माल जपणाऱ्यासारखा कपटी माणूस जगामध्ये दुसरा कोण असेल असं त्यांचं मत आहे. काय माल जपता जपता झिजले मनी, कथा ऐकता ऐकता फुटले कान, तरी अद्याप न होई ब्रह्मज्ञान. अरे तू स्वयंच ब्रह्मज्ञानी आहे. तुका म्हणे हात स्वयं परब्रह्म, मूर्ख नेणे वर्म संत चरण. बघा त्याला सुद्धा म्हणजे तो सुद्धा नाराज झाला. असू द्या काही हरकत नाही. खरं बोललं ना की सगळ्या आईला सुद्धा राग येतो, त्याचा प्रकार आहे. सत्य आहे ना, सत्य कडवट असतं, सत्य जीवाला पचत नाही. श्रीपाद बाबांनी जो परमार्थ केला ना, काय नाही भिड भाड आणि तुका म्हणे साना थोर. कारण धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. मनुष्य हे जीवा साधू संत तुला समजावून सांगताय बर का. तू जागा कधी होशील, आपल्या हिताच्या ठिकाणी कधी जागा होशील, तुला जागा करण्याकरता निरंतर हा साधू संतांचा अट्टास आहे बर का. आणि म्हणून उठा जागे व्हावे आता, स्मरण करा पंढरीनाथा. भागे चरणी ठेवा माता आणि चुकवी वेता. जन्माच्या तुझ्या पाठीमाग जे जन्म मरणाचं जे दुःख लागलेलं आहे, यातून तुझी कशी निवृत्ती होईल याकरता साधू संतांचा अट्टास आहे. साधू संत तुमच्या करता कोणत्या प्रकारचा मोह बदला घेण्याकरता इथे येत नाहीये. एका जनार्दनी मांडले दुकान आणि देती मोलाविन सर्व वस्तू. पण तू आईच्या गर्भाशयामध्ये जीवा तू वचन दिलेलं आहे. आईच्या गर्भाशयामध्ये ज्या वेळेला तू दुःख भोगत असतोस, नरक यातना भोगत असतोस, त्यावेळेला आत्मतेने देवाला हाक मारतोस की देवा मला या नरक यातना सहन होत नाही, म्हणून एक वेळ करी या दुःखा वेगळे, एक वेळ करी या दुःखा वेगळे. दुरितांची जाळे उगाऊनी हे 84 लक्ष योनी या जाळ्यामध्ये मी फसलेलो आहे. या जाळ्यातून मला तू बाहेर काढ. दुरितांची जाळे उगाऊनी आठवीन पाय आम्हाला नवस, आठवीन पाय आम्हाला नवस. चरणात दिवस पांडुरंगा, आठवीन पाय आम्हाला नवस. देव दयाळू आहे, करुणाकर आहे, कृपा सिंधू आहे. जीव त्याचा अंश असल्यामुळे त्याला दया येते बरं का. आईला जसं आपल्या लेकराबद्दल दया येते, मग त्याचा हट्ट जर करत असेल तर त्याचा हट्ट आईला जसा पुरवावा लागतो, तसं देवाला सुद्धा याचा हट्ट पुरवण्याकरता याची आर्तता ऐकून देव विचारतात की बाबा माझा का धावा केला, ते ह्या गर्भीचा नरक यातना मला सहन होत नाही, कृपा करून तुम्ही मला बाहेर काढा. तुम्ही जर तुला बाहेर काढला तर तू माझ्यासाठी काय करशील, तर म्हणजे मी तुमचं अखंड भजन करेन. देवाला वचन दिलं आणि देव गरज जास्त ठेवून देव निघून गेले. याच्या अखंड भजनाला सुरुवात झाली. अखंड भजनाला सुरुवात झाल्याच्या नंतर असो आठवती नाही देहीची विजयी गोकुळ अशा आईच्या गर्भाशयामध्ये 5व्या महिन्याचा झाल्यानंतर भगवत कृपा होते. त्यावेळेला तो विजयावस्तीमध्ये असतो, त्या अखंड सुखामध्ये असतो. भगवंताला वचन
दिलेले अखंड भजन करीन. बाहेर आल्याच्या नंतर धरणी वायू लागता स्मरणी विसरे तत्वता ओळखू लागे माता पिता कोहम कोहम रडू लागे. बाहेर आल्याच्या नंतर भगवंत विचारत आहेत, अरे बाबा तू मला वचन दिलंय काय? तर म्हणजे तुला कधी वचन दिलंय? दिले गर्भाचे वचन जेव्हा करीन भजन नाही पाहिजे वचन झाला देवाची बेमान. अरे देवाची बेमान करायला हा मनुष्य प्राणी जगत नाही. हा माणूस माणसाची बेमानगिरी करायला मागे पडेल का? साधू संतांचा परमार्थ मनामणीचा नाहीये, रोकड आहे मुखी नाम हाती मोक्ष आणि अशी साक्ष बहुतांची. आणि साधू संत काय करताय की तुटलेले जे पद्मनाभ आहे ते त्याला पुन्हा जोडून देत आहेत आणि जोडून दिल्याबरोबर चित्त साकारे म्हणजे त्या भजनामध्ये तो इतका मग्न होतो की पुन्हा बरं का त्याला आठव गेला भाव आणि स्वयमेव झाला पांडुरंग. आनंदी आनंद आनंदी आनंद पाहे तिकडे गोविंद पाहे तिकडे गोविंद. सद्गुरुने कृपा केली निज भक्तू पैदा दिली. आनंद संप्रदायामध्ये फक्त ही प्रक्रिया आहे. आनंद संप्रदायाशिवाय इतर कुठेही इतर फक्त मला जपायचं काम करतायत हातामध्ये घेऊन. पण आनंद संप्रदायामध्ये जी रीत आहे बरं का माळ जपण्याची, ज्ञान देव मौन जपमाळ अंतरी आणि दरोनी श्री हरी जपे सदा. आनंद संप्रदायामध्ये चारी वाणीला भजन लावून दिलं जातं म्हणजे प्राणवायूला भजन लावून दिलं जातं आणि प्राणवायूला भजन लावून दिलं जातं त्यावेळेला चित्त चैतन्याची पडता मिटी. त्या भजनामध्ये तो जीव इतका रंगून जातो. चित्त चैतन्याची पडता मिटी लिंग देहाच्या सुटता घाटी नेत्री असूनचा पूर घाटी रोमांच होती सर्वांगी. आहे का कुठल्या संप्रदायामध्ये रीत आहे का? कुणाची का आम्ही निंदा नाराजी करतोय का? तुका म्हणे नाही बिन भाड आणि तुका म्हणे सांगा थोर सत्यवचन बोलण्याकरता घाबरायचं नाहीये. तर त्यावेळेला ही रीत माऊलींच्या निवृत्तीनाथांच्या कृपेने माऊलींना ज्या वेळेला अनुग्रह झाला मोठे गुरुमुखे उद्गत दिसे हृदयी स्वयंभूज असे आणि प्रत्यक्ष पाहू लागे. अपयसया ज्या वेळेला अनुग्रह दिला जातो जीवाला, माऊलींना अनुग्रह दिला गेला त्यावेळेला माऊलींच्या संपूर्ण शरीराला कंप सुटला. कंप रोमांच तात उभे राहिले. कंप पूर्ण बधीर झाला ज्याला आपण मुंग्याने म्हणतात ते. आणि देव ज्या देवाकरता आम्ही वनवन भेटत होतो तो देव माझ्या रोमामध्ये प्रकट झाला आणि प्रकट झाल्याबरोबर त्या जीवाला इतका आनंद होतो कंठ दाटून येतो आणि डोळ्यातून अजूनचा पूर वाहू लागतो. कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदयी प्रगटे राम रूप. ही प्रक्रिया कधी होईल? जोपर्यंत साधूची कृपा होत नाही तोपर्यंत या प्रक्रियेचा या सुखाचा अनुभव जीवाला येणार नाही. आणि जीवाला ज्या वेळेला आनंद येत त्यावेळेला जीवाचा शिवाचा ऐक्य होतं. किंबहुना सोय जीव आत्मयाची जाय आणि तेच जे होय त्या नाम सुख. आणि मग त्याची लक्षणं सांगितली. चित्त साताकले आतू घेत वाचा पांगुळी जेठीच्या तेत अपार कंचिकीत रोमांच आले अधोन्मीत डोळे वर्षताती आनंद गळे आणि आतुलिया सुतर्मिनीची बळे बाहेरी कागे. आपण कोणालाही संत म्हणतोय, कोणालाही सज्जन म्हणतोय. अरे जे संत झाले, जे सज्जन झाले या समाजाने त्यांना वडवलं तुडवलं. कुणालाही म्हणायचं बरं, कुणालाही म्हणायचं म्हणजे तुम्हाला दृष्टीच अशी दिलेली आहे काय? जे जे भेटे भूत तया मानी जे भगवंत
हा भक्ती योग निश्चित जाण माझा. कुणालाही संतही पदवी आहे का? संतही पदवी कुणालाही नाहीये बरं का. सज्जनी पदवी कुणालाही नाहीये. ज्यांना ही पदवी मिळाली त्यांना या समाजाने तुडवलं, छाताड्यात लाथा मारल्या, पाठीत लाथा घातल्या, मानेवरती पाय देऊन मानेतून रक्ताच्या चेंडाच्या येत तोपर्यंत तुडवलं गेलं. पण कुणाचा आवेर नाही केला बरं का. कुणाचाही आवेर केला नाही. म्हणून कुणालाही संत नका म्हणू, कुणालाही सज्जन म्हणू नका. सज्जनाची व्याख्या सांगितलेली आहे. नाचे काळी पिटी, नाचे काळी पिटी, प्रेमी अंग धरणी लोटी, प्रेमी अंग धरणी लोटी. माझे सखे ते सज्जन, निर्देश केलाय. माझे सखे ते सज्जन, भोळे भाविक हरिजन. तुम्ही मोठा सगळे भोळे भाविक हरिजन, भोळे भाविक हरिजन. न धरती लाज, न धरती लाज, म्हणे जनास वेकाज, नाही जनास वेकाज. का म्हणजे निर्लज्ज होऊन आनंद लुटत असतो. गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने. जरी अजून सज्जनाची व्याख्या कळत नसेल तर शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराजांनी सोपी सांगितली. कुणालाही नका म्हणू, कुणालाही मान देऊ नका. ज्यांना द्यायचं त्यांनाच द्या. तुका म्हणे दाटे, तुका म्हणे दाटे, नेत्री नेत्री कंठ नेत्री जड लोटे, कंठ नेत्री जड लोटे. माझे सखे ते सज्जन, माझे सखे ते सज्जन, भोळे भाविक हरिजन, भोळे भाविक हरिजन. हा नरजग कशा करता मिळालेला आहे. साधू संतांचा अट्टास आहे की तुम्हीला सुखाला, देव सुद्धा या सुखा करता घडपड देतो वैकुंठ सोडून. या सुखा कारणे मध्ये लक्षणे जी सांगितलीत ना, या लक्षणांना जो पात्र झालेला आहे त्याच्या घरी बरं का, कुणाच्या घरी नाही, त्याच्या देह घरी आणि त्याच्या घरी सुद्धा बरं का. या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. धन्य धन्य संत सदन. हे सगळं धन्य जर का. धन्य धन्य संत सदन, तेथे लक्ष्मी सहित शोभ नारायण. सदा सदा का सदा सदा निरंतर वर्ग तुमच्या देह मंदिरामध्ये आणि तुमच्या घरी सुद्धा लक्ष्मी नारायणासहित निरंतर वास आहे. आणि मग अशी संग आता तुला सुख हवे ना, देव वसे चित्ती त्याची घडारी संगती. ऐसे आवडते मला देवा पूर्वावी वासना. आशी वासना जर असेल बर का तर निश्चित, कारण तो भोळा आहे. देव कसा आहे, भोळा आहे बर का. तो ताबडतोब वासना पुरवतो बर का, इच्छा पुरवतो. सत्य संकल्पाचा दाता नारायण आणि सर्व काही पूर्ण मनोरथ. म्हणून हा नरदेव जो मिळालेला आहे तो कशा करता मिळाला, नुसता खाण्यावर घालवण्या करता का. आता मगाशी महाराज तुम्ही सांगितलं, आता तुम्ही सर्व तुमचं झालं, मग तुमचं पुढचं आयुष्य कशा करता, तर आता बोललो उपकारा बोलता. आता फक्त तुम्हाला निरोप द्यायचंय, बाकी तुमचं सगळं झालेलं आहे, निर्भय करता ठेवलेलं आहे. माझं 1910 मध्ये संपलं होतं. 1910 मध्ये मात्रे बाबा बोलत आहे की तुम्हाला अजून काहीतरी कार्य करायचंय, तुमच्या हातून देवाला करून घ्यायचंय, म्हणून देवाने तुम्हाला ठेवलं. अल्पहिंदीच्या खाली मी गेलोय आणि मला 3 कोट फरफडत नेलंय बांगडी सारखं रनिंग मध्ये. पण जसंच्या तसं कशा करता हा निरोप जो आपल्यापर्यंत आलेला आहे, हा जगापर्यंत तू तर आपण तर यात नवल नाही. अनेकांचे कुळ कसे उद्धरतील, कसे करतील ह्या करता. म्हणून हा नरदेह मिळालेला, हा अत्यंत अनमोल मिळालेला आहे. याच्या सरकार सृष्टीमध्ये याची तुलना जर केली इतर जीवांबरोबर तर नरदेहासारखा पवित्र बुद्धिमान प्राणी जसा कोणता असेल, तेव्हा हा नरदेह मिळून सुद्धा जर या सुखापासून जर हा जीव वंचित राहिला
मग ज्याने दिलेला आहे तो शेवटी विचारल्याशिवाय राहणार नाही. जन्मोनी केली काय मनुजा, वंदना जन्मोनी केली काय, घालविले भय उचिली काया, घालविले भय उचिली काया, तेऊनी दही दूध काय मनुजा, जन्मोनी केली काय. विषय सेविता मन हिवितेना, विषय सेविता मन हिवितेना, वेद चिन्हविली माय मनुजा, जन्मोनी केली काय. हा जीव ऐको किंवा न ऐको, कारण साधू संतांच्या जवळ सदैव निरंतर या जीवाबद्दल कळवळा करतो. लेकुराचे हित वाय माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विनप्रीती. साधू संतांच्या जवळ या जीवाबद्दल सदैव कळवळा. तेव्हा एकनाथ महाराज या जीवाला समजावून सांगतात, एका जनार्दनी देऊनी राहे, एका जनार्दनी देऊन राहे. तू जे सेवन करतोय आयुष्यभर, त्यामुळे काय झालंय,
भीष्माचार्य. भीष्माचार्य द्रौपदीला असंही बोलला, अरे तुझ्या नवऱ्याची आई काय, आईचा मुलगा काय आणि त्या आईचा मुलगा काय, असंही बोलला तो. काय बोलला, मी त्यांचा आता सुद्धा तशीच परिस्थिती आहे बरं का, आता सुद्धा तशीच परिस्थिती आहे परमार्थामध्ये. श्रीपाद बाबांचं नाव घ्यायला लाज वाटते आपल्या माणसांना. कुणाची नावाचं तुम्ही गदर कराल, तुमचं तुम्ही ऐका, आम्ही ऐकणार नाही. माझ्या आईचं नाव मी सांगणार. आपण ज्या वेळेला मुलगा जन्माला येतो त्या वेळेला आता परंपरा आहे, पहिले आईचं नाव मग बापाचं नाव. आईच्या ठिकाणी काकूचं नाव लावा, बापाच्या ठिकाणी काकाचं नाव लावा. आपला तो कुळातला आहे ना, का लावत नाहीये? काहीतरी काहीतरी ओळखला बसता आपल्या आईचा मोठेपणा करताना दुसऱ्याच्या आईला कमी लेखू नये. कोण कमी लेखतंय? फक्त एकच माझं दृष्टांत आहे की ज्या वेळेला हजारो आया प्रसवलेल्या आहेत, हजारो आया प्रसवलेल्या, त्यांना पण मुलं आहेत बरं का, त्यांच्या जवळ मुलं आहे. हजारो आयांमध्ये एक आईचं ज्या वेळेला मुलगी रडायला लागेल भुकेने, त्या वेळेला 999 मुलींना पाळणा फुटेल का? प्रसवली आहे तिला कुठे? इथं फक्त आम्ही काय त्या मालिकेमध्ये मी जन्माला आलोय त्याच मालिकेचा उवा करून राहिलेला आहे. माझ्या आई बापाचं पण नाही करत, माझ्या आई बाबाचं पण नाही कधी मी नाव सांगितलं. वास्तविक सांगितलं पाहिजे माझ्या मालिकेत आहे. ओम श्री गिरिराज नमः. माझ्या वडिलांचं नाव राम आणि माझ्या आईचं नाव गिरिजा बरे का. आणि बोलता बोलता काही चुकलं असेल तर न्यूनते पुरते अधिक ते सरते जे यावे तुमचे करुणी जीवित असे. माय बापाच्या अंतकरणाने या लेकराला माफ करा. पण हा लेकरू आहे ना, कारण उपकार फार केले, अनंत उपकार केले, माझ्या 4 पिढ्यांचा उपकार केला. याच्या आधी काय आम्ही का परमार्थ करत नव्हतं का? माझ्या वडिलांचे गुरुदेव कोण आहेत म्हणते का? माझ्या वडिलांचे गुरुदेव बाबा महाराज सातारकर जे जगप्रसिद्ध आहे, पण त्यांच्या जवळ सुद्धा उद्धार करून घेण्याची प्रक्रिया नव्हती त्यांच्या जवळ. नाही तर मग आम्ही बाबा महाराज सातारकरांनी घर गेलो असतो. या भेड्यावरती माझं अर्ध आयुष्य गेलं, पण उद्धार करण्याची प्रक्रिया इथं नव्हती ना, आजही नाहीये बरं का. उद्धार करण्याची प्रक्रिया माझ्या आनंद संप्रदायामध्ये आहे. आणि आजी लगे देवाचे उपासना झाली तेने मुक्ती झाली म्हणून जाता जाता एक झाड दुसऱ्या झाडाची संगत केल्याबरोबर त्या झाडामध्ये त्याचे गुण उतरले जातात. एका दरवड्याने दुसऱ्या दरवडे, एका दरवड्याची संगत एका न दारू पिणाऱ्याने जरी केली तरी दारू पिणाऱ्याचे गुण त्याच्यामध्ये आपोआप उतरत आहेत. जुगाराची संगत जर तुम्ही केली, जुगाराची गुण तुमच्यामध्ये उतरत आहेत. एवढ्या त्या संगतीमध्ये सुद्धा भरपूर सामर्थ्य आहे. मग संतांच्या संगतीमध्ये सामर्थ्य नसेल का? संतांची संगत करायला पाहिजे ना. तुम्ही नामाची संगत करायची नाही. नामाची संगत जर केली ना तर नामाचे परिणाम सांगितलेले आहेत. एका जनातनी हरीचे कीर्तन, आसनी शैली हरीचे चिंतन, धन्य जगी तोची एक भारी रंगीन नाचे. याला कीर्तन म्हणताय बरं का. तुम्ही संडासला बसलेले असताना, शय्येवर बसलेले असताना, आंघोळीला बसलेले असताना, 2 नंबरच्या विधीला बसलेले असताना हे सुतो उपभोगता येतो. फक्त तुका म्हणे छंदे मन मोहिरे गोविंदे, बाळकृष्ण नंदावरी आनंदल्या नरदारी. तेव्हा संतांची संगत केल्याने काय परिणाम होतो तर बाबांनी दृष्टांत दिलेले आहेत तुकाराम महाराजांनी. चंदनाचे संगे वृक्ष बिघडले, चंदनाचे संगे वृक्ष बिघडले, जे जे बिघडले ते चंदनाची झाले, जे जे बिघडले ते चंदनाची झाले. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा, आम्ही बिघडलो
गुलाबीच्या झाडावर ताबडतोब लागली बर का. त्यांना सुद्धा चंदनाचा सुगंध यायला सुरू होतो. चंदन रूप होत आहे. साधू संतांची वाणी आहे, खोटी होऊ शकत नाही. परिसाच्या संगे लोहे बिघडले, परिसाचे संगे लोहे बिघडले, जे जे बिघडले ते सोन्याची झाले, सुवर्णाची झाले, जे जे बिघडले ते सुवर्णाची झाले. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा. सागराचे संगे नदी बिघडली, सागराचे संगे नदी बिघडली, जी जी बिघडली ती सागरची झाली, जी जी बिघडली ती सागरची झाली. म्हणजे नदीचा ओघ सागरी मिळाला नाही परत आला कदा काळी. विठ्ठलाच्या संगे तुका बिघडला, विठ्ठलाच्या संगे तुका बिघडला, जो जो बिघडला तो विठ्ठलची झाला, जो जो बिघडला तो विठ्ठलची झाला. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा. श्रीपादाच्या संगे नारायण बिघडला, श्रीपादाच्या संगे नारायण बिघडला, जो जो बिघडला तो श्रीपादची झाला, जो जो बिघडला तो श्रीपादची झाला. माझ्या आई वडिलांचा, माझ्या मंडळीचा, मुलांचा, सुनांचा, नातूंचा, नातींचा, मुलींच्या घरच्यांचा सर्वांचा उद्धार झाला. आणि म्हणून माझा एकच भाव आहे, मला सांगितलं एकच तत्व. श्रीपाद माझी माता, श्रीपाद माझा पिता, श्रीपाद माझी माता, श्रीपाद माझा पिता. बहीण बंधू चुलता श्रीपाद माझा, बहीण बंधू चुलता श्रीपाद माझा. श्रीपाद माझी माता, श्रीपाद माझा पिता, श्रीपाद माझी माता, श्रीपाद माझा पिता. श्रीपाद माझी गुरु, श्रीपाद माझे तारू, श्रीपाद माझे गुरु, श्रीपाद माझे तारू. मग आधारू सारे शरीर कुणाची आसक्ते कोण बोलवितो हरिविन भेटवी ऐकवी एक नारायण तयाचेच भजन चुकू नका. मग आधारू श्रीपाद माझा, मग आधारू श्रीपाद माझा. श्रीपाद माझी माता, श्रीपाद माझा पिता, श्रीपाद माझी माता, श्रीपाद माझा पिता. श्रीपाद माझे मन, श्रीपाद माझे जन, श्रीपाद माझे मन, श्रीपाद माझा जन. संतांचा एकच सिद्धांत आहे कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर. पूजनाचे कुणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर. पूजनाचे ऐकायचे तुम्ही भक्ती भागवत, कराल ते हित सिद्ध करा, नाही काय कराल ते हित. तेव्हा सोयरा सज्जन श्रीपाद माझा, सोयरा सज्जन श्रीपाद माझा. श्रीपाद माझी माता, श्रीपाद माझा पिता, श्रीपाद माझी माता,
पिता श्रीपाद माझे रामदास श्रीपाद माझे नारायण श्रीपाद माझे रामदास श्रीपाद माझे नारायण श्रीपाद माझे रोहिदास श्रीपाद माझे नानादास श्रीपाद माझे नानादास श्रीपाद माझे नानादास श्रीपाद माझे नानादास श्रीपाद माझे भोटेदास प्राण भिजावा श्रीपाद माझा श्रीपाद माझी माता श्रीपाद माझा पिता श्रीपाद माझी माता श्रीपाद माझा पिता. इथं एकच लीला तरले जे सर्व भावे मध बदले तया आईल कडी सरले माया जाळ घेतलेली ओवी तरी अवधान एकले दिले मग सर्व सुखाची पात्र होईले. हे कृतज्ञ उत्तर माझे उघड ऐका. आणि इथं माझ्या या वाक्पुष्पाला पूर्णवान विराम देत पुंडरीक वरदा श्री ज्ञानदेव